शेख अब्दुल्ला हा एक अत्यंत विचित्र माणूस होता। तो नक्की भारताचा मित्र होता की भारताचा शत्रू असा प्रश्न तुम्हाला त्या माणसानं केलेल्या अनेक भानगडी बघितल्यावर पडेल। पण भारताला मात्र शेख अब्दुल्लांचा भरपूर फायदा झाला। अर्थात भारतानं त्यांच्याकडून तो फायदा करून घेतला। हा फायदा दोन लोकांच्यामुळे झाला। त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि दुसरी व्यक्ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल। आता ज्या माणसांना शेख अब्दुल्ला कोण हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो। शेख अब्दुल्ला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या काश्मीरचे एक अत्यंत बडे नेते, अर्थात ते तिथल्या काश्मीरी मुस्लिमांचे एक मोठे नेते होते। अजून सोप्या शब्दात सांगायचं तर आत्ताच्या फारुख अब्दुल्लांचे ते वडील आणि ओमर अब्दुल्लांचे ते आजोबा। त्यांचा एक पक्ष होता, त्या पक्षाचं नाव होतं नॅशनल कॉन्फरन्स, जो आज देखील भारताच्या राजकारणात आहे। 1947 साली भारतात अत्यंत वेगळी परिस्थिती होती। त्यावेळी जर काश्मीरच्या हिंदू असलेल्या हरिसिंग नावाच्या राजाला जर कोणी विचारलं की तू देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतात जाणार की पाकिस्तानात जाणार, तेव्हा हा हिंदू असलेला राजा म्हणायचा की मी माझा स्वतंत्र देश निर्माण करणार। आणि त्याच वेळी काश्मीरच्या जवळजवळ 80 ते 90% मुस्लिम समाजाचा पाठिंबा असलेला शेख अब्दुल्लाला जर विचारलं की तू कुठल्या देशात जाणार, तर तो म्हणायचा मी भारतातच जाणार। म्हणजे शेख अब्दुल्लाचं त्यावेळी एवढं क्लिअर होतं की आपल्याला स्वतंत्र भारतातच जायचं आहे, काश्मीर घेऊन। आणि असा हा शेख अब्दुल्ला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा अत्यंत जवळचा मित्र होता। भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल ही अत्यंत भिन्न अशा स्वभावाची दोन माणसं होती। तशी त्यांची शेख अब्दुल्लांच्या बद्दलची मतं सुद्धा अगदी भिन्न होती। सरदार पटेल अत्यंत प्रॅक्टिकल होते। त्यांच्या दृष्टीनं शेख अब्दुल्ला हा भारताच्या फायद्याचा माणूस होता, पण त्याला डोक्यावर चढवून घ्यायची गरज नाही असं त्यांना वाटायचं आणि त्यांना तो आवडायचा तर सवालच नव्हता। त्याच्या उलट जवाहरलाल नेहरूंचा मात्र शेख अब्दुल्लांच्यावरती खूप जीव होता। ते त्यांना खूप समजून वगैरे घ्यायचे आणि हे सरदार पटेलांना आवडायचं नाही। आता या दोघांची खरंच अशी मतं होती की ही भारत सरकारची कॅरेट अँड स्टिक अशी पद्धत होती, हे मात्र आज कळायला काय वाव नाही। आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती काय होती, तर तेव्हा काश्मीरचा राजा असलेल्या हरिसिंगानं या शेख अब्दुल्लांना कैदेत टाकलेलं होतं। पण 22 ऑक्टोबर 1947ला पाकिस्तानातल्या पश्तून आणि काश्मीरातल्या काही टोळ्यांनी काश्मीरवरच हल्ला केला आणि ते जवळजवळ श्रीनगरपर्यंत पोचले। तेव्हा काश्मीरच्या राजानं भारताची मदत मागितली। त्यावेळी भारतानं सांगितलं की अगोदर तुझं संस्थान भारतात विलीन कर, त्या कागदावर सही कर, मगच आम्ही तुला मदत करू। तेव्हा हरिसिंगानं विलिनीकरणाच्या कागदावर सह्या केल्या। तेव्हा भारताचं सैन्य काश्मीरमध्ये पोहोचलं। त्यावेळी सरदार पटेलांनी राजा हरिसिंगाला एक अट घातली की तू ज्याला कैदेत ठेवलेस त्या शेख अब्दुल्लांना कैदेतून सोड। त्याप्रमाणे हरिसिंगानं मग शेख अब्दुल्लांना कैदेतून बाहेर काढलं। शेख अब्दुल्लांनी आणि त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या लाखो कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्याला काश्मीरच्या वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये मदत केली आणि घुसलेल्या पश्तून आणि पाकिस्तानी टोळ्या भारतातून मोठ्या प्रमाणावर हुसकावून लावल्या। मग तुम्ही म्हणाल की या शेख अब्दुल्लांचा प्रॉब्लेम काय? ते तर एक चांगले नेते होते भारतासाठी, पण तसं नाहीये। 1948 साली नेहरूंच्या सांगण्यावरून राजा हरिसिंगानं या शेख अब्दुल्लांना काश्मीरचा मुख्यमंत्री केलं आणि जेव्हा सत्ता हातात आली तेव्हा शेख अब्दुल्लांची भाषा बदलायला लागली। या बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले। शेख अब्दुल्लांना असं वाटायला लागलं की आपण जर खरोखरच काश्मीर हा वेगळा देश निर्माण केला तर आपण त्याचे सर्वेसर्वा होऊ आणि काश्मीरला आपण स्वित्झर्लंडसारखा एक देश बनवू। त्याचबरोबर शेख अब्दुल्ला आणि शेख अब्दुल्लांच्या 3 सहकाऱ्यांना भारतानं भारताचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेत 3 जागा देखील दिल्या, ज्यामुळे शेख अब्दुल्ला आता भारताच्या संविधान निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी देखील झाले। त्यांना भलेही आता काही जरी वाटत असलं, पण त्यांच्याकडे आता ऑप्शन्स फार कमी शिल्लक राहिले होते। मग संविधान सभेत जेव्हा काश्मीरला स्पेशल स्टेटस द्यायचा म्हणजे 370 कलम लावायचा मुद्दा आला, तेव्हा शेख अब्दुल्ला आपल्या मर्जीप्रमाणे कलम राबवायचा प्रयत्न करायला लागले। त्यासाठी ते भांडायला लागले आणि आपल्या मर्जीचे शब्द
त्या कलमामध्ये घालावेत यासाठी प्रयत्न करायला लागले। शेख अब्दुल्लांचा हा स्वभाव, त्यांचा हट्ट, त्यांचा धरसोडपणा सरदार पटेलांना आवडायचा नाही, पण ते जवाहरलाल नेहरूंच्याकडे पाहून गप्प बसायचे। पण नोव्हेंबर 1949 मध्ये जेव्हा ही चर्चा सुरू झाली त्यावेळी सभागृहामध्ये जवाहरलाल नेहरू नव्हते, कारण ते युरोपच्या दौऱ्यावर गेलेले। त्यामुळे सभागृहाचे नेते अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल होते। सरदार वल्लभभाई पटेल असताना जेव्हा शेख अब्दुल्ला अशा प्रकारचा दंगा करायचा प्रयत्न करायला लागले तेव्हा त्यांचं कुणीही ऐकून घेतलं नाही। त्यावेळी शेख अब्दुल्लांना राग आला आणि ते रागारागानं आपल्या सहकाऱ्यांना घेऊन संसदेतून बाहेर पडले। म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी संसदीय भाषेत सभात्याग केला। एवढंच नाही तर त्या संध्याकाळी शेख अब्दुल्ला काश्मीरला जायला निघाले। तेव्हा त्यांच्या ट्रेनमध्ये सरदार पटेलांचे सहकारी महावीर त्यागी आले आणि त्यांनी शेख अब्दुल्लांना विचारलं, शेख साहेब कुठे निघालात? तेव्हा शेख अब्दुल्ला म्हणाले, मी काश्मीरला निघालो। तेव्हा महावीर त्यागी म्हणाले, मला सरदार पटेलांनी पाठवलंय एक संदेश घेऊन। सरदार म्हणालेत की संसदेतून बाहेर पडणं हा तुमचा संसदीय हक्क आहे, पण तुम्हाला दिल्लीतून बाहेर पडता येणार नाही। सरदार पटेलांचा हा प्रेमाचा संदेश म्हणजे भारताच्या गृहमंत्र्याची ऑर्डर आहे हे शेख अब्दुल्लांना बरोबर समजलं। ते मुकाट्यानं ट्रेनमधून खाली उतरले आणि चालायला लागले। अशा प्रकारची जरब सरदार पटेलांची भारतीय राजकारणावर, प्रशासनावर, भलेही तो राजा असो वा रंक, नेता असो वा कार्यकर्ता, अशा प्रत्येकावर होती। पुढे मग शेख अब्दुल्ला राजीनामा वगैरे द्यायला निघाले तेव्हा सरदार पटेलांनी नेहरूंना सांगितलं आणि नेहरूंनी बरोबर शेख अब्दुल्लांना मनवलं। अशा प्रकारे पटेल आणि नेहरू या दोघांनी मिळून शेख अब्दुल्लांना भारतीय संविधान सभेत कायम ठेवलं। कारण भारताला देखील काही का असेना एका दमदार काश्मीरी मुस्लिम नेत्याची गरज होती जो भारताला कायम सपोर्ट करेल। त्यामुळे काश्मीरच्या बाबतीत भारतानं जे केलं ते त्या परिस्थितीत अगदी बरोबर तेच केलं। पटेल आणि नेहरू या दोघांनी मिळून काश्मीर भारतात आणला आणि तो टिकवला। त्यामध्ये काही चुका देखील झाल्या, त्या टाळता देखील आल्या असत्या, पण जे झालं ते झालं। पुढे शेख अब्दुल्लांचं काय झालं असं म्हणाल तर ज्या नेहरूंचा शेख अब्दुल्लांच्यावर जीव होता त्याच शेख अब्दुल्लांना 1953 पासून 1964 पर्यंत जवळजवळ 11 वर्ष नेहरूंनी भारताच्या तुरुंगात डांबून ठेवलं। ते का, कशासाठी, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये करू। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। आज 31 ऑक्टोबर, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती। सरदार वल्लभभाई पटेलांच्या राष्ट्रभक्तीला, त्यांच्या देशसेवेला आणि त्यांच्या हिमतीला आम्ही सलाम करतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमची काही मतं असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर मांडा। तुमचे काश्मीरच्या ॲक्सेशनबद्दल, काश्मीरच्या विलिनीकरणाबद्दल, पटेलांच्याबद्दल, नेहरूंच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये विचारा। त्यांची उत्तरं देऊ किंवा त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवू। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।